गुड मॉर्निंग ऑल. मी शीतल फ्रॉम ट्रॅव्हलर शीतल. आज आपण निघालो आहेत पावसाळी सहलीला. इथे आम्ही आमची गाडी पार्क करून आमच्या मित्रांच्या गाडीमध्ये निघणार आहोत. आमची कार आता इथे पार्क करून आम्ही या कारने निघालोय. हाय गणेश. हा एक आमचा मित्र आहे. चालतंय. पाषाण रोडला लागलेलो आहेत. सूस रोडवरनं सूसच्या ब्रिजवर अजून एक आमची एक फॅमिली आम्हाला जॉईन होती. तिथून पुढे आम्ही तिकोना फार्मला जाणार आहोत. तिकोना फार्म हे पवना डॅम रोडवर तिकोना किल्ला आहे ना, त्याच्या पायथ्याशी आहे. हाय रोहित. हाय. अवधूत, शोभा, गणेश असे सगळे एका गाडीत बसून आम्ही निघालोय. गणेशचा एक मुलगा प्रणव तो नाही आलाय आणि माझा मुलगा तोही नाही आलेला आहे, शुभंकर. आमची दुसरी गाडी पाठीमागे आहे आणि आता छान रोड लागलाय. पाऊस बारीक बारीक चालू आहे. मस्त वातावरण आहे. ढगही छान दिसत आहेत बघा. हे स्त्रीला पुढचं आहे पण आपण जातोय लेफ्ट बोर्डला. लेफ्ट घोटवडे फाटावून लिहिलंय. घोटवडे फाट्याला चांद्याकडनं आम्ही निघालोय. तो प्रणव इकडे जातो ना. मग काय रोहित तुला काय म्हणलं, त्याला 4 किलोमीटरच आहे, 8 किलोमीटर आहे. हळू शोभाला हळूयाला सांग. गाडीत केलं भारी राव. थांबा. हा एक छोटासा स्पॉट मध्ये ड्रम दिसतोय ना नदीमध्ये. त्यामध्ये काय करतात आणि ते कशासाठी ड्रम टाकलेला आहे नदीत, ते आता वसंत सांगणार आहे. हॅलो तो ड्रम जो दिसतोय ना तुम्हाला निळ्या कलरचा, त्या ड्रममध्ये ना चिकन असं दाबून हे तारेने बांधून वगैरे ड्रममध्ये टाकून ठेवतात आणि ते पाण्यामध्ये सोडल्यानंतर त्याला जे होल ठेवलेलं असतं त्या होलमधून खेकडे जे असतात ते चिकन खाण्याकरता खाली उतरतात. पण त्यांना परत बाहेर येता येत नाही. पण नंतर मग रात्री ते टाकतात आणि सकाळी तो परत ड्रम बाजूला काढतात आणि त्याच्यातून ते खेकडे गोळा करतात. हे खेकडे पकडण्याची एक खेकडे पकडण्याची ही एक पद्धत आहे, म्हणजे खेडेगावातली. आपल्याला माहित नसतं, आपल्याला डायरेक्ट खेकडे आलेले दिसतात. पण हे असं बऱ्याच ठिकाणी नदीमध्ये आम्ही बघितलं, रात्री ते टाकतात आणि सकाळी आता येऊन ते काढतात. राहणाऱ्या लोकांना काय वाटत नाही, रोजचं एक राहणाऱ्या लोकांना ज्यांच्या गरजा कमी आहेत ना तेच राहू शकतात. आपण 2 दिवस राहू. 2 दिवस कोणाची ओळखी म्हणून राहू इथं. घोटवडे गाव, घोटवडे गाव, घोटवडे फाटा. शिवाजी महाराजांचा पुतळा. त्या कोरोनाच्या काळात आहे ना शीतल, सगळे लॉकडाऊन. ते येतात का त्याला दिवशी मला फोन पण आला होता. टाकलं तर ना अरे कळडोणकरांचं काय नक्कीच नाही. रात्री मला फोन मी एकादशीच्या ह्याच्यामध्ये होतो. त्यांचं
म्हणजे असं आठवड्यात एकदा येणार छान रस्ता आहे, हो. मोकळा, अजिबात गर्दी नाही. विकेंड कसे पाणी भरून. तर संध्याकाळी येऊ ना आपण, तेव्हा छोटे छोटे फॅमिली येतात, मुलांना यामध्ये खेळवतात. हा मुलं खेळतात, त्या समोरच्या डोंगरावर प्लॉटिंग केलेलं मुलं दिसतंय. खेळतात, बसतात खाली चिखलात खेळतात. संध्याकाळी तो गर्दी मागे आम्ही आलो इतकी गर्दी आम्हाला लागली होती. हा फुल गाड्या दाबून 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 तेव्हा ते एकदम थांबली तिथं गाड्या वरती गेल्या. त्याकडे पण मिळेल ना आपल्याला. साडेनऊ झाले. हो तो पण म्हणलं आजच्या आतमध्ये या म्हणून. आहे ना डॅम आहे वरती म्हणजे दिसली का म्हणजे टेकाडा दिसलं ना गणेश हा डॅम आहे. हा वर पाणी आहे. हो एवढं बघते त्याच्याच किनाऱ्याला ते ठिकाण पाहतो. बरोबर गेले की तुला दिसेल किंवा हडशी डॅम. आता वर या संध्याकाळी तर फुल गर्दी असते. आता नसतं पण बोटिंगला जेव्हा पाऊस थांबेल ना तर बोटिंग चालतं सगळं. बोटिंग वगैरे पण आहे ना इथं आहे. संध्याकाळी कसं आता पावसात नाही ना आता हा तिकोनावाला पण बोलून घेतो. हे सगळे गावातलीच पोरं ना सगळी. हे बघ उजवीकडं आणि मग ते समोर जायचं आपल्याला तिकडे समोर जायचं आहे. 1500 सगळं ट्राय होतं हे मला. हो 1500 मागच्या आठवड्यात आपल्या समोर आहे. उजवीकडे तुला तिकोना फार्मचा बोर्ड दिसेल. तिकोना फार्म उजवीकडे जायचं आपल्याकडे. इकडे 1 किलोमीटरवर आलेला आहे. समोर तिकोना फार्म चा बोर्ड आहे. पण पाणी भरते सगळं वरचं ओढ्या नाल्यांचं पाणी भरते. त्याला काय म्हणे याला झरे बिरे काय नाही. रोड आहे का वाढायला आहे पुढे चांगला आहे व्यवस्थित रोड आहे. त्यांनी सिमेंटचा रोड केलेला वर जायला. राईट साईडला जायचं आपल्याला. बघ समोर बोर्ड दिसतोय ना. हा इथून तिकोना फॉर्मला एंट्री करतोय आपण.
हा छोटासा रोड तिकडे जातो. हे छोटे छोटे ओहळ, ओढा, बरसाती नदी. हे पाणी सगळ्यांनी भरलं ऊनच पडलं इथं तर उपाया गाडी आली बस तुला काही चान्स नाही का? छोटासा रोड असल्या कारणाने समोर आलेली इनोवा मागे चालली आणि आम्ही पुढे चाललो. आता थांब. इकडे गेल वापरत चला इकडून घे, इकडून घे. हां थोडंसं कडेने घे. चल थँक्यू बॉस. थँक्यू. त्याला चान्स होता ना. राहून चाललेलं भाताची खीर. खिडकी उघड ना. नको. अरे भारी. काय म्हणते बाई? चला इथून पुन्हा राईड घ्यायचं तिकोना फार्मला. तिकोना फार्म्स, लेक साइड कॉटेज. ओके. अच्छा चला आलेल्या पर्यटकांचे स्वागत. तिकडे आपल्याला जायचंय. फुले की गाड्यात. गरमागरम मिसळ पाव नंतर कुल्हड चहा. हा जो समोर दिसतोय हा तिकोना किल्ला. त्याच्या खाली हा हडशी लेक म्हणतात त्याला. हा लेक पूर्णपणे पावसाच्या पाण्याने भरतो. 15 दिवसापूर्वी हा पूर्णपणे रिकामा होता. 15 दिवसात हा पूर्णपणे भरला आहे आणि त्याच्याच काठाला हा संपूर्ण असा वेगवेगळ्या अँगलमध्ये फार्म आहे. हे त्यांचे सोलर पॅनल. अवधूत खुर्च्या सरळ करतोय बसण्यासाठी. हा त्यांचा डायनिंग हॉल आहे. ही आमराई आहे त्यांची. जबरदस्त वार आहे. काय काढायचं ते? ओके काढते. त्याचे छान हट्स आहेत आपल्याला बसायला, गप्पा मारायला. शेजारी लेक आणि जबरदस्त वार. चहा आणि गरम गरम कांदा भाजी. अवधूत खाऊन उठलाय. कसं वाटतंय गणेश? गरम गरम कांदा भाजी. नंबर. शोभा लक्ष नाही आहे, जाऊ दे. हो हो वसंत झालं तुमचं? संध्याकाळी गरमागरम कांदा भाजी आणि चहा पिऊन आम्ही घराकडे निघालो. आजचा संपूर्ण दिवस आमचा खूप मस्त गेला तिकोना फार्मवर.
तिकोना फार्मचं लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतच आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.